अंगणवाडी सेविका आणि मदतनीस ताईंसाठी अपडेट आहे. कोणत्या जिल्ह्यामध्ये कोरोना काळामध्ये काम केले होते त्यांना प्रोत्साहन भत्ता मिळणार होता ₹1000, ते कोणत्या जिल्ह्यामध्ये आता मिळणार आहेत आणि आपण हे पत्र बघतोय ते पत्र कोणत्या जिल्ह्याचं आहे ते व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. सर्व पत्रामध्ये काय अपडेट देण्यात आले आहेत आणि 6/2/2026ला हे पत्र काढण्यात आलं आहे हे परिपत्रक. आणि कोणत्या जिल्ह्यामध्ये हे कोरोना काळामध्ये काम केलेले ते सेविका आणि मदतनीस ताई त्यांचं प्रोत्साहन भत्ता त्यांचं बाकी होता, मानधन काहींचं बाकी होतं ते आता मिळणार आहेत. तर या जिल्ह्याचं मिळणार आहेत. तुमच्या जिल्ह्याचं बाकी असेल किंवा कोणत्या जिल्ह्याचं बाकी आहे ते कमेंट करून नक्की सांगा. चला तर आपण व्हिडिओ सुरू करूया. बालविकास प्रकल्प अधिकारी, एकात्मिक बालविकास सेवा योजना प्रकल्प सर्व, जिल्हा परिषद गडचिरोली यांचं हे परिपत्रक आहे. या परिपत्रकमध्ये आपल्याला जे सेविकांचं मानधन थांबलं आहे ते काय अपडेट देण्यात आलं या परिपत्रकमध्ये आणि केव्हा मिळणार आहेत हे आपल्याला डिटेलमध्ये बघायचं आहे. विषय बघा, अंगणवाडी महिलांना कोरोना काळातील प्रोत्साहन भत्ते मिळण्याबाबत परिपत्रक आहे. एकूण संदर्भ 2 नुसार हे जी.आर करण्यात आलं आहे, हे पत्र काढण्यात आलं आहे. तर अंगणवाडी कर्मचारी संघटना गडचिरोली यांचे पत्र क्रमांक 479/2025 दिनांक 11/8/2025 हे या संदर्भानुसार हे पत्र तयार करण्यात आलं आहे. उपरोक्त संदर्भ विषयान्वये कळवण्यात येते की कोरोना काळातील कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी ग्रामपंचायत स्तरावरील अंगणवाडी सेविका मदतनीस यांनी लोकांमध्ये जनजागृती करणे, आरोग्याची काळजी घेणे, कोविड-19 बाबत निगडीत इतर कामे केल्यामुळे त्यांना मिळणाऱ्या मानधन व्यतिरिक्त रक्कम रुपये मानधन व्यतिरिक्त म्हटलं बघा, मानधन व्यतिरिक्त मिळणारे ₹1000 इतकी रक्कम प्रोत्साहन भत्ता रक्कम अदा करण्याबाबत शासनाचे परिपत्रक संदर्भ क्रमांक 19 कळवण्यात आले होते. तर बघा, शासनाचं जे पत्र आलं होतं ते कळवण्यात आलं होतं, ग्रामपंचायतीलाही कळवण्यात आलं होतं. तर या ठिकाणी स्पष्ट म्हटलं आहे की मानधन व्यतिरिक्त रक्कम ₹1000 इतकी रक्कम प्रोत्साहन रक्कम अदा करण्याबाबत शासनाचे परिपत्रक जी.आर. 1 नुसार अन्वये कळवण्यात आलं होते की त्या अनुषंगाने जिल्ह्यामध्ये कोरोना कालावधीमध्ये काम केलेल्या घरचेही अंगणवाडी सेविका अंगणवाडी सेविका व मदतनीस यांना रक्कम प्राप्त झालेली आहे. काही अंगणवाडी सेविका मदतनीस यांना संदर्भ पत्र क्रमांक 1 नुसार परिपत्रकानुसार कामे करून प्रोत्साहन रक्कम मिळाली नसल्याने तक्रार संदर्भ क्रमांक 2चे पत्रान्वये कार्यालयास प्राप्त झाले आहे. त्या अनुषंगाने आपणास सूचित करण्यात येते की आपण स्वतः व्यक्तीस खात्री करून या संदर्भातील माहिती दिनांक 13/2/2026 पर्यंत सादर करावा. तर या ठिकाणी पत्रामध्ये काय म्हटलंय बघा, जे शासनाचा आदेश आला होता, जी.आर. आला होता आणि काही सेविकांना मदतनीस ताईंना मिळाला होता पत्र. तर त्यांना जे पत्र त्या ग्रामपंचायतला मिळालं असेल, पण काही सेविका आणि मदतनीस ताईंना कोरोना काळामध्ये जो प्रोत्साहन भत्ता होता ₹1000 तो मिळाला आहे आणि काही सेविका आणि मदतनीस ताईंना अजूनपर्यंत प्रोत्साहन भत्ता मिळाला नाही. तर या ठिकाणी या पत्रामध्ये म्हटलं आहे की 6/2/2026ला गडचिरोलीमध्ये जे काही सेविकांना मिळालं तर काही सेविकांना मिळालं नाही. त्याच्या बाबत हे पत्र जी.आर. करण्यात आलं आहे, हे परिपत्रक करण्यात आलं आहे महिला बालविकास विभागाकडून आणि लवकरात लवकर अपडेट देण्यात यावं असं म्हटलं आहे. ज्या सेविका आणि मदतनीस ताईंना मिळालं नसेल त्यांनी काय करायचं आहे, आपला जो प्रोत्साहन भत्ता मिळाला नाही तर त्या अनुषंगाने आपणास सूचित करण्यात येते की आपण स्वतःच्या व्यक्तीस खात्री करून संदर्भातील माहिती दिनांक 13/2/2026 पर्यंत सादर करावा असं या ठिकाणी म्हटलं आहे. म्हणजे ज्या सेविका मदतनीस ताईंना प्रोत्साहन भत्ता मिळाला नसेल त्यांची माहिती लवकरात लवकर 13/2/2026 पर्यंत आपल्या कार्यालयामध्ये सादर करण्यात यावा असं म्हटलं आहे. तर बघा, उपकार्यकारी अधिकारी गडचिरोली यांचे सिग्नेचर सहित हा जी.आर. आहे. जी.आर. तुम्हाला या ठिकाणी दिसत असेल स्क्रीनवरती. तर आपल्या जिल्ह्याचं किंवा भरपूर सेविका आणि मदतनीस ताईंनी मला कमेंट करून विचारत होते, सर आम्हाला कोरोना काळामध्ये जे प्रोत्साहन भत्ता होता किंवा मानधन होता आम्हाला मिळाला नाही तर काहींना मिळाला आहे, असं कमेंट भरपूर येत होते. तर आता या ठिकाणी स्पष्ट म्हटलं आहे. तर तुम्ही काय करायचं आहे, तुम्हाला जर मिळालं नसेल तर तुम्ही आपल्या महिला बालविकास विभाग कार्यालयाला एक पत्र द्यायचं त्या ठिकाणी आणि आपलं जे प्रोत्साहन भत्ता आहे तो भत्ता आपल्याला मिळणार आहे किंवा नाही ते महिला बालविकास विभाग कार्यालय ते आपल्याला आपली ग्रामपंचायत असेल त्या ठिकाणी पत्र पाठवतील आणि त्यांच्याकडनं माहिती मागवतील आणि माहिती मागवल्यानंतर तुमचं त्या ठिकाणी प्रोत्साहन भत्ते मिळणे हे 100%
चान्स आहे. आता हे गडचिरोलीचं आहे, तर या ठिकाणी माहिती मागवली आहे. सेविकाताईंचं मिळालं नाही, मदतनीसताईंचं मिळालं नाही. त्यांची माहिती लवकरात लवकर 13/2/2026 पर्यंत कार्यालयामध्ये अर्ज सादर करण्यात यावा, असं या जाहीरमध्ये म्हटलं आहे. व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि तुमचे काही डाऊट असतील किंवा कोणत्या जिल्ह्याचा कोरोना काळामध्ये प्रोत्साहन भत्ता मिळाला नाही, जो मोबदला आहे आपल्याला ₹1000 दिले जाणार होते, ते आपल्याला मिळालं नसेल, तर कमेंट करून नक्की सांगा. कोणत्या जिल्ह्यातून तुम्ही बोलताय, कोणत्या जिल्ह्यातून आपला व्हिडिओ बघताय आणि कोणत्या तालुक्यामधून तुम्ही व्हिडिओ बघताय. व्हिडिओ आपल्याला कमेंट करून सांगायचं आहे आणि आपल्या तालुक्याचं मिळालं नसेल किंवा जिल्ह्याचं मिळालं नसेल तेही, आणि ज्या सेविका मदतनीसताईंना मिळालं नसेल त्यांनीही कमेंट करायचं आहे आणि जास्तीत जास्त आपला व्हिडिओ शेअर करायचा आहे. आणि चॅनलला सबस्क्राईब करू विसरू नका. चॅनल सबस्क्राईब आणि बेल आयकॉन प्रेस करा, म्हणजे तुम्हाला वेळोवेळी माहिती मिळत राहील. आणि कोणत्या जिल्ह्याचं बाकी आहे तुम्ही त्या जिल्ह्याचं कमेंट करा. मी त्या जिल्ह्याचं सर्व माहिती तुम्हाला कोरोना काळाचा जो मोबदला मिळणार होता त्याची माहिती तुम्हाला मी देणार आहे. धन्यवाद.